नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये रेशन कार्डची ई-के-वाय-सी तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलमधून ऑनलाईन कशा पद्धतीने करू शकता ती माहिती आपण बघणार आहे। तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया। तर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचं प्ले स्टोअर ओपन करायचं आहे। तुम्हाला या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे मेरा ई-के-वाय-सी। तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी मेरा ई-के-वाय-सी सर्च करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला मेरा ई-के-वाय-सी या टॅबवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला मेरा ई-के-वाय-सी हा ॲप दिसेल। तुम्हाला या ॲपवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल। तर इथे तुम्हाला इन्स्टॉल या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर अशा पद्धतीने हे इन्स्टॉल व्हायला सुरू होईल। तर हे तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला ओपन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर असा इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला वाईल युजिंग ॲप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर परत तुम्हाला वाईल युजिंग ॲप या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर असा इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला या ठिकाणी असा एरर येईल, फेस ऑलरेडी ॲप नॉट इन्स्टॉल। ओके, तर तुम्हाला या ठिकाणी परत तुमचं प्ले स्टोअर ओपन करायचं आहे आणि तुम्हाला फेस ऑलरेडी हा ॲप इन्स्टॉल करायचा आहे। तर तुमचं प्ले स्टोअर ओपन करा। आता या ठिकाणी तुम्हाला सर्च बॉक्समध्ये तुम्हाला फेस ऑलरेडी असं सर्च करायचं आहे। तर फेस ऑलरेडी असं तुम्ही स्पेलिंग इथे सर्च करा। त्यानंतर तुम्हाला या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। फेस ऑलरेडी असा ऑप्शन दिसेल, इथे क्लिक करा। तर तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस येईल। आता या ठिकाणी तुम्हाला आधार फेस ऑलरेडी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तुम्हाला इथे इन्स्टॉल या बटनावरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो हे ॲप तुम्हाला फक्त इन्स्टॉल करून ठेवायचं आहे। तर इथं हे ॲप इन्स्टॉल झालेलं आहे। ओके, तर अशा पद्धतीने इन्स्टॉल होईल। तर तुम्हाला हे फक्त इन्स्टॉल करून ठेवायचं आहे। हे ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर तुम्हाला परत मेरा ई-के-वाय-सी हे ॲप तुम्हाला ओपन करायचं आहे। ओके, तर इथे तुम्हाला मित्रांनो असा इंटरफेस येईल। तर दुसरा ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्यासमोर मित्रांनो असा इंटरफेस येईल। ओके, आता इथे तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे। तर इथे तुमचं स्टेट सिलेक्ट करा। त्यानंतर व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो या ऑप्शनवरती क्लिक करायच्या आधी तुम्ही तुमचं लोकेशन ऑन करून ठेवा। ओके, तर तुमचं लोकेशन तुम्हाला ऑन करून ठेवायचं आहे। त्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर पुढे असा इंटरफेस येईल। आता इथे तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर फिल करायचा आहे। तर या बॉक्समध्ये तुमचा आधार कार्ड नंबर फिल करा। त्यानंतर पुढे तुम्हाला जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर तुमच्या आधार कार्ड नंबरला मित्रांनो जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या नंबरला एक 6 अंकी OTP येईल। तो OTP तुम्हाला इथे फिल करायचा आहे। तर इथे तुम्हाला हे बॉक्स दिले आहेत। तर या ठिकाणी तुमचा OTP तुम्हाला फिल करायचा आहे। त्यानंतर हा कॅप्चा तुम्हाला दिसतोय, हा कॅप्चा तुम्हाला या बॉक्समध्ये फिल करायचा आहे आणि पुढे तुम्हाला सबमिट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर या ठिकाणी मी सर्व माहिती भरलेली आहे। पुढे तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर मित्रांनो असा इंटरफेस येईल। इथे तुम्हाला सर्व तुमची बेनिफिशियरी डिटेल्स तुमची सर्व माहिती दिसेल। ओके, तर तुमचं नाव दिसेल, त्यानंतर तुमचं स्टेट, त्यानंतर तुमचा कार्ड नंबर, तुमचा जिल्हा, त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर। ओके, आता इथे KYC स्टेटस इथे काहीच दाखवत नाही। ओके, तर आता तुम्हाला इथे फेस ई-के-वाय-सी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। पुढे तुम्हाला ॲक्सेप्ट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर वाईल युजिंग द ॲप या ऑप्शनवरती क्लिक करा। त्यानंतर इथे स्टेप तुमच्या इन्स्टॉल होऊ राहिल्या। ओके, तर इथे तुम्हाला सर्व स्टेप दिसतील आता। तर इथे त्यांनी फेस ऑथेंटिकेशन ॲडवायझरीज दिलेले आहेत। तर मित्रांनो फोटो काढताना तुम्हाला इथे सर्कल येईल, त्या सर्कलमध्ये तुमचा पूर्ण फेस या ठिकाणी बसला पाहिजे। ओके, तुमचा पूर्ण चेहरा त्या सर्कलमध्ये बसला पाहिजे, बॅकलाइटिंग वगैरे नसल्या पाहिजे। ओके, तर तुमचा फेस जो तो पूर्ण क्लिअर दिसला पाहिजे। जर तुम्ही चष्मा वगैरे घातला असेल ओके, तर तुम्हाला तो चष्मा वगैरे काढून ठेवायचा आहे। आणि तुमचे मित्रांनो जे डोळे आहेत ओके, ते डोळे तुम्हाला असे मोठे करायचे आहेत। ओके, तर त्या सर्कलमध्ये बघताना तुमचे डोळे तुम्ही मोठे करा। तर ह्या तुम्हाला या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। ओके, तर पुढे तुम्हाला या ठिकाणी इथं हा बॉक्स दिला आहे आय एम अवेअर, या बॉक्सवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुम्हाला प्रोसीड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे।
तर मित्रांनो या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा फेस रेकॉर्ड करायचा. ओके, तर या ठिकाणी मी फेस रेकॉर्ड केलेला आहे. तुम्हाला असा मेसेज दिसेल, KYC रजिस्टर सक्सेसफुली. ओके, त्यानंतर तुम्हाला इथे ओके ऑप्शन ते क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमची KYC करायची आहे. आता तुमची मित्रांनो KYC झालेली आहे का नाही. ओके, तर ती रेशन कार्डची KYC तुम्हाला चेक करण्यासाठी तुम्ही परत इथे तुमचं स्टेट सिलेक्ट करा. आता इकडे आपल्याला चेक करायचं आहे की KYC झालेली आहे की नाही. तर इथे महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करा. तर तुम्हाला व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीने एरर येऊ शकतो. जर मित्रांनो तुम्हाला इथे एरर आला तर तुम्हाला परत व्हेरीफाय लोकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. 2 ते 3 वेळेस तुम्ही इथे क्लिक करा. ओके, पुढे ऑटोमॅटिक असं पेज येऊन जाईल. तर तुमचं इथे परत आधार कार्ड नंबर फिल करा. पुढे तुम्हाला जनरेट OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या आधार कार्ड नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP येईल. तर तो OTP तुम्हाला इथे फिल करायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा तुम्हाला जो दिसतो कॅप्चा इथे फिल करा. त्यानंतर सबमिट ऑप्शनवरती क्लिक करा. तर मित्रांनो इथे बघू शकता तुम्ही इथे आता KYC स्टेटस आहे. ओके, तर सुरुवातीला इथे काही दाखवत नव्हतं, आता इथे वाय आलेला आहे. तर वायचा अर्थ मित्रांनो येस असा होतो. ओके, तर आता येस तुमचं KYC झालेलं आहे. तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे रेशन कार्डची KYC करायचे आहे. तर आहे तुम्हाला सर्व प्रोसेस समजली असेल, सर्व स्टेप तुम्हाला समजले असतील. तर अशा पद्धतीने तुम्ही सिंपल स्टेपमध्ये तुमची KYC करू शकता. तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा. आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.